प्रकाशित हुई है जिसमें यह सब सारी बातें उन्होंने लिखी हैं। यदि प्रकाशित हुई है तब तो आप उसका उल्लेख करिए, नहीं प्रकाशित हुई है तो उल्लेख करने का कोई औचित्य नहीं है। अध्यक्ष महोदय, ये लीडर अपोजिशन सदन को गुमराह करने की कोशिश कर रहे हैं। मैं आपसे अनुरोध करना चाहता हूं, इन्हें किसी भी सूरत में यह बात बोलने की यहाँ पर इजाजत नहीं दी जानी चाहिए। संसदेचं अधिवेशन आणि राहुल गांधींची बेताल बालिश वक्तव्य हे आता एक समीकरणच झालंय। म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला एखादा मुद्दा आणायचा आणि त्यावर अर्धवट संदर्भ देऊन दिशाभूल करायची, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करायची, हा छंद राहुल गांधींना गेल्या काही महिन्यांपासून जडलेला आहे आणि त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला। लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाच्या चर्चेच्या वेळी आता नुकताच घडलेला प्रकार पाहता त्यावर विचार विनिमय करणं, त्यावर बोलणं हे गरजेचं आहे। सोमवारी म्हणजे 2 फेब्रुवारीला लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करणं अपेक्षित होतं, पण विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अभिभाषणातील सूत्रांवर भाष्य न करता थेट भारत-चीन सीमेवरील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला। आता भारतीय सैन्याचं मनोधैर्य खच्ची करण्याचं आणि राजकीय नेतृत्वावर दोषारोप करण्याची राहुल गांधींची ही काही पहिलीच वेळ नाहीये। काँग्रेसच्या राजवटीत चीनने तिबेट गिळंकृत केला, भारताचा अक्साई चीनचा प्रदेश सुद्धा चीनने काबीज केला आणि आता चीन अरुणाचल प्रदेशवर आपला हक्क सांगतोय। पण मोदी सरकार सत्तेत आल्यापासून चीनला भारताची 1 इंच जमीनही बळकावता आलेली नाही आणि हेच काँग्रेसचं खरं दुःख आहे। जेव्हा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना भाषण करण्यापासून रोखलं तेव्हा लोकसभेत गदारोळ माजला आणि 2 वेळा लोकसभा स्थगित करावी लागली। This is about when 4 Chinese tanks were entering Indian territory. They were taking a ridge in Doklam and the army chief writes, and I quote from an article that is quoting his book, "The tanks were within a few hundred meters of Indian positions on the Kailash range." No sir, no sir, no sir. No, only started. No, he is not yielding. He is not yielding. Sir, this is not. He is not yielding. LRP is not yielding. He is on the front. क्या वह पुस्तक प्रकाशित हुई है जिसमें यह सब सारी बातें उन्होंने लिखी हैं? यदि प्रकाशित हुई है तब तो आप उसका उल्लेख करिए, नहीं प्रकाशित हुई है तो उल्लेख करने का कोई औचित्य नहीं है। अध्यक्ष महोदय, ये लीडर अपोजिशन सदन को गुमराह करने की कोशिश कर रहे हैं। मैं आपसे अनुरोध करना चाहता हूं, इन्हें किसी भी सूरत में यह बात बोलने की यहाँ पर इजाजत नहीं दी जानी चाहिए। राहुल गांधींनी डोकलाम परिसरात चीनच्या सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी केली असं वक्तव्य केलं आणि त्यासाठी निवृत्त सैन्यदल प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित असलेल्या 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या आत्मचरित्राचा सुद्धा संदर्भ दिला। माजी भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या अद्याप अप्रकाशित आत्मचरित्रामुळे संसदेमध्ये एवढा मोठा गदारोळ का माजला? असं काय आहे या पुस्तकात असा प्रश्न अर्थातच सगळ्यांना पडू शकतो। तर या आत्मचरित्रात जनरल नरवणे यांच्या सेवा काळातील अनेक महत्त्वाच्या आणि संवेदनशील घटनांचा उल्लेख केलेला आहे। विशेषतः भारत-चीन सीमावाद, डोकलाम संघर्ष, लडाखमधली तणावपूर्ण परिस्थिती आणि लष्कर प्रमुख म्हणून घेतलेल्या निर्णयांची अंतर्गत पार्श्वभूमी या सगळ्याचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आलाय। त्या पुस्तकातील एका भागाचा अंश कारवा मासिकात प्रसिद्ध झाला आणि त्याचाच आधार घेत राहुल गांधींनी दिशाभूल करणारी वक्तव्य संसदेत केली। आता नेमका मजकूर काय आहे ते समजून घेऊया। माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी 2020-21 मध्ये लडाख जवळील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीन या सैन्यामध्ये जी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली त्याचा संदर्भ दिलाय। तेव्हा चीनी सैन्य आणि त्यांचे रणगाडे हे कैलास पर्वताजवळील भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते आणि पुढील कारवाईसाठी जनरल मनोज नरवणे यांनी तत्कालीन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना फोन लावला। तेव्हा पुढील कारवाईसाठी त्यांनी परवानगी मागितली आणि मग राजनाथ सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधला। तेव्हा जे योग्य वाटेल ते करा अशा एका वाक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराला कारवाईची सूट दिली।
तेव्हा भारतीय लष्कराने आपल्या बाजूकडील डोंगराच्या माथ्यावर रणगाडे उभे केले. भारतीय सैन्य डोंगर माथ्यावर असल्यामुळे युद्धाचा सर्व फायदा भारताला झाला आणि चीनला माघार घ्यावी लागली. भारताची आक्रमक भूमिका बघून चीनने त्यांचे रणगाडे भारतीय हद्दीतून मागे घेतले. त्यानंतर 2 वर्ष लाखो भारतीय सैनिक आणि रणगाडे हे चीनच्या सरहद्दीवर पाय रोवून उभे होते. हा भारताचा चीनवर मिळवलेला पहिला लष्करी विजय. हा पूर्ण इतिहास किंवा हा सगळा प्रसंग न सांगता चीन भारतीय हद्दीत कसा घुसला आणि मोदी त्यावर काहीही करू शकले नाहीत असा अपप्रचार करण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला. आता काही महिन्यांपूर्वीच जनरल मनोज नरवणे यांनी एक मुलाखत दिली होती आणि त्यात याविषयी त्यांनी दिलेले जे स्पष्टीकरण आहे ते ऐकूया. ये सभी जैसे आप कह रहे मीडिया रिपोर्ट्स है और मीडिया के सामने जो लोग हैं वो कुछ भी बोल सकते हैं, लेकिन जब तक इन लोगों को ग्राउंड सिचुएशन का मालूम नहीं होगा, और फिर से मैं कहूँगा कि आप इतिहास पढ़ें. और हाल ही मेरे ख्याल से अपने फॉरेन मिनिस्टर ने भी एक किसी कॉन्फ्रेंस में ये कहा था कि हमेशा लोग ये कहते हैं कि ये इतना स्क्वायर किलोमीटर इधर चला गया, इतना स्क्वायर किलोमीटर उधर चला गया. तो पहले वो इतिहास पढ़े और देखे कब गया था वो, और फिर दोबारा सोचे कि वो क्या बोल रहे हैं, कैसे बोल रहे हैं, और ऐसे हवा में तीर ना चलाएं. तो इतिहास जानना बहुत ज़रूरी है. लोकसभेच्या नियमानुसार कोणत्याही प्रकाशित किंवा अप्रकाशित पुस्तक किंवा मासिकातला संदर्भ हा लोकसभेत भाषण करताना देता येत नाही. आता या सगळ्या प्रकरणावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी असं स्पष्ट केलं की अशा स्वरूपाचा संवेदनशील मजकूर सार्वजनिक झाला तर देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सुद्धा सांगितलं की सदनाची मर्यादा ओलांडू नका, पण तरी सुद्धा राहुल गांधी आपलं भाषण देतच राहिले. लोकसभेचे संसदेचे सगळे नियम पायदळी तुडवत ते सैन्यावर आणि सरकारवर आरोप करतच होते. या सगळ्यातून राहुल गांधींनी त्यांचा बालिशपणा पुन्हा एकदा दाखवून दिला. अर्थात चीनची बाजू घेणं ही काँग्रेसची जुनी सवय आहे. म्हणजे काँग्रेसचं चीनवर प्रचंड प्रेम आहे. 1949 साली तिबेट या स्वतंत्र देशावर चीनने आक्रमण करून तो संपूर्ण देशच बळकावला होता आणि तेव्हा तिबेट हा चीनचाच भाग असल्याची पळपुटी भूमिका पंडित नेहरू यांनी घेतली होती. एवढंच कशाला तर 1962च्या युद्धात चीनने भारताची 78 सहस्त्र चौरस किलोमीटर भूमी बळकावली आणि हाच भाग अक्साई चीन म्हणून आता ओळखला जातो. यावर राहुल गांधी यांचे पणजोबा आणि तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी संसदेत असं सांगितलं की जिथे गवताची पातीही उगवत नाही अशीच भूमी चीनने बळकावली. म्हणजे चीनचं एक प्रकारे समर्थनच केलं. पंडित नेहरूंच्या आत्मघाती हिंदी चीनी भाई भाई या धोरणामुळे चीनने ही भूमी बळकावली होती. चीनच्या सरहद्दीच्या प्रदेशात रस्ते, पूल अशा पायाभूत सुविधा न उभारण्याचं अजब समर्थन करताना काँग्रेसचे तत्कालीन संरक्षण मंत्री A.K. अँटनी असं म्हणाले होते की यामुळे चीनी सैन्याला भारतात घुसखोरी करणं हे कठीण जाईल अशी सरकारची भूमिका आहे. आता हा असा अजब तर्क फक्त काँग्रेसच लावू शकतो. काँग्रेसने चीनी कम्युनिस्ट पक्षाशी एक गुप्त करार केलाय. आता या करारात नेमकं काय आहे हे काँग्रेसने कधीच समोर आणलं नाहीये, पण त्यामुळेच काँग्रेसचं चीन प्रेम हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. लोकशाहीत विरोधी पक्षाला सरकारला प्रश्न विचारण्याचा, सरकारला खडसवण्याचा किंवा राष्ट्रीय सुरक्षेसारख्या संवेदनशील विषयावर स्पष्टीकरण मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण याचा अर्थ दिशाभूल करणारी माहिती सांगणं, सातत्याने वाद घालणं, अफवा पसरवणं असा अजिबात होत नाही. संसद हे संवादाचं आणि देशहिताचं व्यासपीठ आहे, पण राहुल गांधींसारख्या व्यक्तीने त्याला अफवांचं व्यासपीठ असं करून ठेवलंय. लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात शिस्त पाळायलाच हवी. बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींसारख्या व्यक्तीला वेळीच वेसण घालायला हवी. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवर आपण रोज बोलणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.